मराठी सिनेमांकडे आज असं बोंब मारली होती किंवा असं म्हटलं होतं की मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही, मराठी सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. याचं कारण काय आहे? नाही, आपण चांगलं काम कुठे देतोय? आपण तेच काम देतोय ना. अर्थात वेगवेगळे सब्जेक्ट द्यायला पाहिजे. तुम्ही एक मुळात सादरीकरण बघ, माझं म्हणणं आहे ना, तुम्ही दिग्दर्शकाला काय करायला पाहिजे, कारण मी रिकव्हरी एजंट बनून टाका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी जबाबदारी त्या डोक्यावर आहे. मी रिकव्हरी पण करायची, त्यांनी क्रिएटिव्ह काम पण करायचं, त्यांनी कमी बजेटमध्ये काम करून पण द्यायचं. सगळ्या जबाबदारी त्यांनी एकट्याने नेटाने पार पाडायची. तर तुम्हाला कळलं पाहिजे की तो वन ऑफ द टेक्निशियन त्यातला आहे. जरी तो कॅप्टन ऑफ द शिप असला तर तो वन ऑफ द टेक्निशियन आहे. त्याच्यात तुम्ही एवढा भार नका टाकू. रिकव्हरीच करायची, निर्मात्याने स्वतःनी पण काही प्रयत्न केले पाहिजे. मग विषय कुठले निवडताय तुम्ही? म्हणजे सक्सेस रेशो काय आहे? तुम्ही काही लोकांनी ठरवून टाकलं की कॉमेडी असली की सक्सेसफुल सिनेमा होतो. किती कॉमेडी फिल्म फ्लॉप झाले बॅक टू बॅक. हॉरर फिल्म आलेले, हॉरर फिल्मच्या मागे लागले. मग शिवाजी महाराज आहेत त्याच्या मागे लागले सगळे. किती सिनेमे फ्लॉप झाले. दिग्पाल लांजेकडे जमतं होते, त्याचा अभ्यास आहे, त्याच्यावरती पगडा आहे, तरी करावा ना तो सिनेमा. नागराज मंजुळा त्यांच्या याचा पगडा आहे, त्यांनी तो सिनेमा करा. सगळ्यांनी काय फॉलो करायचं? आपला सिनेमा शोधा ना. मी माझा सिनेमा शोधला जो मला वाटतं. मी जसं म्हणलं, जे मला येते मी ते करेन. जे मला येत नाही मी ते नाही करणार. मी त्या नादी पण लागणार नाही. मी कशाला उघड त्याच्या मागे जाऊन मी प्रूव्ह करायला जाऊ? बरेचदा कास्टिंग असे करतात की त्यांना शिकवायला जातात, नवीन पोरांना उभे करतात. म्हणून ती पोरं 10 जण मारतात. मी इतकी पोरं मला माहिती आहे, त्यांची फिल्म गेल्यात, देशोधडीला लागली ती पोरं. नोकऱ्या सोडल्यात, सरकारी नोकऱ्या सोडल्यात, ॲक्टिंगमध्ये, टेक्निशियनमध्ये, डिरेक्शनमध्ये पोरं आली. कशाला तुम्ही नाही जगू शकत इथं? माझ्या पाठीशी माझी मिसेस होती, तिने सपोर्ट केला मला 10-15 वर्ष. मी टिकू शकलो या माझ्या माध्यमामध्ये, म्हणून मी आज जास्त स्तराला आहे. तुमच्या पाठीशी आहे का तुमच्या आईवडील? तुमची सहचारी, तुमचे पार्टनर तुम्हाला समजून घेते का? करू शकतो का ती सर्वाइव्ह तेवढं तुमच्या या पॅशनमध्ये? नका येऊ ना. खूप डेंजरस आहे. वाटतं इतकं सोपं नाही. तिथून लांबून तुम्हाला फार छान दिसतं की नितीन सुपेकर इंटरव्ह्यू देतोय, नितीन सुपेकर अवॉर्ड घेतोय, नितीन सुपेकर कारमधनं येतोय. हे मिळवण्यासाठी त्याने किती वर्ष घातली, किती रात्री जागले आहेत. आज बीपीच्या गोळ्या, शुगर, डिप्रेशन, एन्झायटी किती घेतलं असेल नाही आयुष्यात. प्रत्येक डायरेक्टरच्या बाबतीत आहे. किती मोठे दिग्दर्शक सगळ्यांना किती व्याधी झाली असतील, किती प्रॉब्लेम झाले असतील. इमॅजिनच करत नाही, फक्त सक्सेस बघतात ते. असं नाही होत नाही.